आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. नवीनीकरण शाळेचे नवीनीकरण इंदर शाळेचे नवीनीकरण शाळेचे नवीनीकरण व्यवस्था बसण्याची पर्यायी व्यवस्था. एकीकडे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असल्याचा दावा करत आहे. मात्र दुसरीकडे तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांनी केला आहे. शाळेची इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र शाळा व्यवस्थापन समितीकडून रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी, पंचायत समिती शिक्षणाधिकारी आणि पनवेल महानगरपालिका शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे. सध्या विद्यार्थ्यांना मंदिर तसेच इतर खासगी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत असून वर्गखोल्यांच्या अभावामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तब्बल 2 वर्षांचा कालावधी उलटूनही शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शाळेत 150हून अधिक नवीन प्रवेश झाले असून एकूण विद्यार्थी संख्या 350च्या पुढे गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन शाळा इमारत किंवा दुरुस्तीच्या कामाला त्वरित मंजुरी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश लक्ष्मण भोईर, वसंत महादू पाटील, राम कमलाकर खिरणेकर, वैशाली राम खिरणेकर, शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भोईर यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की शाळेच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे, नाहीतर पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसह तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल. आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न सरकार आणि प्रशासन कोणत्या पद्धतीने सोडवते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मी महेश लक्ष्मण भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. जुलै 2024 मध्ये महापालिका शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी सदर इमारत ही धोकादायक म्हणून दाखवली होती. तदनंतर आम्ही गेली 2 वर्ष महानगरपालिका, पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सातत्याने नवीन इमारतीसाठी किंवा आम्हाला तात्पुरती बसण्यासाठी आमचं विद्यार्थ्यांना सोय व्हावी म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत. जवळजवळ आम्ही 15 ते 20 पत्रकं दिलेली आहेत, परंतु एकही पत्रकाला त्याने सकारात्मक असं उत्तर किंवा प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही. मागील शैक्षणिक वर्षात 2025-26 ला गट शिक्षणाधिकारी थोरात म्हणून येऊन आमच्याशी मीटिंग केली होती आणि आपल्या गावात असलेली गोल्डन शाळेमध्ये एक आपले भाडे तत्वावरती शाळा मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती शाळा आम्हाला भेटली नाही. मग आम्ही ग्रामस्थांची जेवढे मंदिर आहेत त्या समिती प्रमुखांना भेटून, ग्रामस्थांना भेटून आम्ही मागील पूर्ण वर्ष वेगवेगळ्या मंदिरामध्ये शाळा भरून तो 1 वर्ष आम्ही काढला. परंतु आता हे विद्यार्थी आहेत हे पूर्ण गरीब कुटुंबातले असून यांचे पालक कुठेतरी नाका कामगार, कुठल्या तरी ठेकेदाराकडे हंगामी कामगार किंवा यांच्या आया आहेत त्या कुठेतरी झाडू पोछाचं काम करतात. हे गरीब लोक आहेत म्हणून यांच्या जवळ जर आर्थिक पाठबळ असतं तर आमच्या गावात ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत जेथे पैसे भरून प्रवेश दिला जातो तिथे शिकले असते, परंतु हे गरीब लोक आहेत. आणि गेली 2 वर्ष आम्ही हे एवढे पत्रक आम्ही यांना दिले, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, गट शिक्षणाधिकारी असेल. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे प्रशासनाला की जर आम्हाला कुठेही सोय झाली नाही तर मग पर्याय म्हणून आम्ही जर शाळेत विद्यार्थी बसवले आणि मग काय घातपात झाला, इमारत तुटली गेली, त्याच्यात नाहक जे बली जातील, मग प्रशासन काय बली जाण्याचा वाट बघते का? किंवा एवढी विद्यार्थी
एवढी मुलं जर शिक्षणापासून वंचित राहिली तर त्याचं भविष्य काय? आपण एकाकडे सर्व शिक्षण अभियान म्हणून जोरानं तेंबा मिरवतोय आणि आज पेंदर एका बाजूला शिडको, एका बाजूला MIDC म्हणजे तसं प्रगतशील गाव, परंतु या गावात जर प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जर बंद होत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. याच्या पुढे जाऊन मी असं बोलेल की आमच्या गावापासून जो महसूल जातो ते 29 गावं जी महानगरपालिकेत घेतली त्याच्यात सर्वात जास्त महसूल देणारा गाव कोणता असेल तर पेंदर असेल. आणि आम्ही तुमच्याकडे काय आमचा गाव महानगरपालिकेत घ्या म्हणून सांगायला आलो नव्हतो. आम्ही ग्रामपंचायतच्या निधीतून एवढी मोठी इमारत बांधली होती. तिचं जर आज ती धोकादायक तुम्ही दाखवत असाल आणि जर ती तुम्ही आम्हाला बांधून देत नसाल तर कशाला झक मारायला आमचा गाव महानगरपालिकेत घेतला का? काही गरज नव्हती. आमचा गाव, आमचा विकास आमचे ग्रामस्थ आम्ही एकोपीने करत होतो. मला वाटतं पनवेल तालुक्यामध्ये पहिली ही जी शाळा असेल जे ग्रामपंचायतीने एवढी मोठी कुठली शाळा केली असेल तर पेंदरमध्ये, पण आज तिची ही दुरवस्था झाली. आज आमच्याकडे 350 विद्यार्थ्यांचा पट आहे, बसण्याची व्यवस्था नाही. एवढे विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक नुकसान होईल त्याला जबाबदार पालिका प्रशासन, गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समिती पनवेल हे असतील. पाहायला गेलं तर आमदार काही अधिकाऱ्यांची बातचीत केली तरी काय काही आश्वासन नाही. जसा मेलोडी चॉकलेट दिला तसं आम्हाला मेलोडी चॉकलेट दिला जातो दरवेळेला. इथं असं करू, तिथं तसं करू, काही प्रत्यक्षात होत नाही. सरळ जो प्रोटोकॉल आहे त्याला मी विरोध करतो पंचायत आपल्या जिल्हा परिषदेचा. कारण मी जर या मुलांचा स्वागत केलं तर त्यांचं बसण्याची व्यवस्था नाही आणि जोपर्यंत बसण्याची व्यवस्था नाही तोपर्यंत मी त्यांचं स्वागत करणार नाही. आणि आपल्या माध्यमातून आज मी महानगरपालिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना सरळ सांगतो की येत्या 8 दिवसात जर तुम्ही आमच्या मुलांचं जर शिक्षणाची बसण्याची व्यवस्था केली नाही तर कायदेशीर परवानग्या घेऊन मी पंचायत समिती आणि महानगरपालिकेवर ठिय्या आंदोलन करणार आहे. मी पंचायत समितीला इथून सगळे जे काही परवानग्या लागतात, कायदेशीर परवानग्या लागतात त्या घेऊन मी पुढच्या 8 दिवसानंतर पंचायत समिती आणि महानगरपालिका कार्यालय याच्या समोर या विद्यार्थी प्लस यांचे पालक आणि माझे ग्रामस्थ यांना घेऊन मी ठिय्या आंदोलन करणार आहे. की आता याच्यात सगळे मुलं असे आहेत की यांचे पालक जे आहेत कुठेतरी ठेकेदाराकडे काम करतात किंवा कुठेतरी नाक्यावर जाऊन दररोज जी रोजंदारी मिळते त्याच्यावर यांचं कुटुंब चालतं, किंवा यांची ज्या आया आहेत ते कुठेतरी ऑफिस मध्ये जाऊन साफसफाईचं काम करतात. एकंदरीत या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि त्याच्यामुळं जाणून बुजून माझं म्हणणं तर कदाचित शिक्षण सम्राटांचं काहीतरी याच्या मध्ये धागेदोरे असतील की ही रयत शिक्षण संस्था रायगड जिल्हा परिषदेची शाळा कायमस्वरूपी बंद करून आपल्याला काय आपलं इथे नवीन प्रयोग करता येतो की पाहत असतील. कारण हा जर कागदोपत्री जरी 10-12 हजाराचा गाव असला, तुम्हाला जर जनगणनेनुसार दिसत असला, मात्र या गावची मूळ लोकसंख्या जर पाहिली तर 35 ते 40 हजार लोक आहेत. माझं नाव राम कमलाकर केरनेकर आहे. माझी 2 मुलं इथे शिकत होती. आता माझी एक मुलगी 5वीला गेली आणि एक मुलगा 2रीला आहे. पण आज शाळा नसल्यामुळे मुलांना बसण्याची जागा नाही, सोय नाही. मंदिरात कोण जागा देत नाही. आता गावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी मंदिरात बसण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये. शाळेला परवानगी नसताना मग आता शाळेतली मुलं बसवायची कुठे? पाहायला गेलं तरी सरकार एकीकडे शाळा मोठ्या इमारती बांधतात, विद्यार्थ्यांच्या बसण्याची देखील व्यवस्था नाही. आपण सरकारला कशा प्रकारे सरकारला आता समजायला पाहिजे का बाबा आज जर या शाळेतली मुलं शिकली नाही तर ती काय करतील काय? माझं नाव वैशाली राम खेरनेकर. मी या शाळेची उपाध्यक्ष आहे आणि माझी 2 मुलं शिकत आहेत इथे. एक मुलगी आता 5वीला गेली आणि दुसरा मुलगा गेल्या वर्षी 1लीला टाकला होता. पण माझं सुद्धा आमची परिस्थिती अशी नाही का आम्ही त्यांना टाकू शकत नाही. पण आपली जी प्राथमिक शाळा आहे, मराठी शाळा, आपण ज्या शाळेतून शिक्षण घेतलं मग ती आपण जशी आपल्या ऐपत होती त्याच्यानुसार आपण काही इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचे का? आणि याच्यामुळे गावोगावी मराठी शाळा बंद होत चालल्यात. मग आपण आपल्या शाळेचा आदर्श का पुढे नेऊ नये त्यासाठी आम्ही म्हणजे आपण बोलतो ना मुलीला टाकलं पाहिजे, मुलाचं पुढचं भविष्य चांगलं म्हणून त्याला इंग्लिश मीडियम टाकू शकले असतो. पण नाही, आम्ही दोन्ही मुलं इथे टाकली आणि गेल्या वर्षीपासूनच
या शाळेची अशी अवस्था झाली आहे. आणि मग माझ्या आता मुलाचं 3 वर्ष आहेत आणि मग याच्या पुढे मग ती मुलं कुठे बसतात. आपण बोलतो मुलगी समजा नाही शिकली तरी चालेल, पण मुलगा शिकला पाहिजे, तो वंशदिवा असतो. पण आता मी दोन्ही मुलांना इथे टाकले कुठला स्वप्न बघून की माझे दोन्ही मुलांना चांगले संस्कार, कारण का जी आपली मातृभाषा आहे ती मुलांना पहिले आली पाहिजे. इंग्लिश भाषा काय आपण क्लास लावून सुद्धा शिकू शकतो. आणि मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत माझी मुलं का नाही शिकू शकत, त्या हेतूने मी माझ्या मुलांना टाकले. आणि असं नाही की मी स्वतः ब्युटिशियन आहे आणि माझे पती सुद्धा कमवतात, आम्ही टाकू शकतो दुसऱ्या शाळेमध्ये, पण आम्हाला इथेच शिकवायचं आहे मुलांना, म्हणून टाकलेत. त्यासाठी सरकारने पुढचा निर्णय घ्यावा आणि माझ्या मुलांचा भविष्य व त्यावेळीच समजून घ्यावा. मी वसंत पाटील, जवळजवळ 1981 सालापासून मी या शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. काही काळ अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. शाळा म्हणजे एक माझी आवड आहे शाळेसाठी काहीतरी करायचं. परंतु आता गेली जवळजवळ 2 वर्षे आम्ही शाळेच्या नवीनीकरणासाठी बरेचसे पत्र जागोजागी म्हणजे योग्य ठिकाणी पाठवले, परंतु कोणताही आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही. एक संस्था NGO इथं तयार झाली होती, त्यांनी फायलिंग वगैरे इथं केली, परंतु त्यावेळी या झेडपीवाल्यांनी शाळा तोडण्याचा आम्हाला लेटर दिला नाही. नोव्हेंबरमध्ये लेटर आला, त्यानंतर ते NGO बोलले आम्ही पैसे खर्ची टाकले, आता आम्ही टाकणार नाही, म्हणजे आम्ही आता इथं तुमच्या शाळेत काम करणार नाही, कारण आम्हाला डिसेंबरच्या आत ते पैसे दाखवायचे होते. त्यामुळे तोही आमचा आशेचा किरण मावळला. आज परिस्थिती अशी आहे, आता केंद्र प्रमुखांचा फोन आला होता अध्यक्षाला, तो सांगतात की तुम्ही स्वागत करा. अरे यांचं स्वागत कशाला करा? ही 70-75 नवीन मुलं, 300-325 आधीची जुनी मुलं, जवळजवळ 400 मुलं ही बसतील कुठं? मंदिरात आता मंदिरं सगळी गावकऱ्यांनी आपापल्या खाजगी कारणासाठी बांधलेली आहेत, ते तुम्हाला का म्हणून देतील? तरी गेल्या वर्षी त्यांनी बरंचसं सहकार्य केलं ग्रामस्थांनी मुलांना बसवण्यासाठी मंदिर. पण सरकार तोपर्यंत झोपला होता का? मारे पढाई मोठी, बेटी पढाओ बेटी बचाओ, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छता अभियान. अरे मग ते पैसे सर्व शिक्षा अभियानचा खर्च जातो कुठं तुमचा? मग ही एक शाळा, याला किती खर्च येईल? 1-1.5 कोटी खर्च येईल, पण तो करायला नको तुम्ही? आणि प्रत्येक अधिकारी काय सांगतो, पुढे जावा. अरे ही लोक कुठं, हे शिक्षक लोक कुठं जाणार आहे? हे यांची नोकरी करतील का हे तुमच्या हे आमचे कागदपत्र घेऊन फिरतील? आता इथं 2 शिक्षक आमचे रिटायर झाले, म्हणजे जे मुख्याध्यापक, शिपूरकर मॅडम, जुईकर, आता या वर्षाचे 1-1.5 वर्ष असतील, त्या पण जातील. मग पुढे जो कोण येईल त्याला सगळी कागद समजून घ्यायला, त्या अधिकारी समजून घ्यायला 1 वर्ष जाईल. पण तोपर्यंत ही मुलं कुठं जाईल? आणि दुसरी एक गोष्ट, ही 300-350 मुलं जर आज शिकली नाहीत, हे प्रायव्हेट शाळेत, खाजगी शाळेत 18 आणि 20 हजार रुपये पर इयर फी भरण्याच्या लायकीचे लोक नाहीत. आणि ही जर मुले शिकली नाहीत ते याच्यातले 80% लोक गुन्हेगार होते. म्हणजे ही किती मोठी सामाजिक कीड आहे ते या प्रशासनाच्या लक्षात नाही. तिथं बसून एअर कंडिशन मध्ये असे उन्हात या. एकतर परिस्थिती अशी आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, पण नाही त्यांची फी भरायची ऐपत नाही. या शाळेत कसं आहे, या सरकारी शाळा आहे, तिथं जेवण आहे, तिथं कपडे आहेत, पुस्तकं फ्री आहेत. आज पुस्तकं या खाजगी शाळांचा तुम्हाला अभ्यास माहित नाही. सवय पुस्तकं घ्यायला ज्या बॅग असतात ना, त्या 30 रुपये कंपल्सरी घ्यायला लागते प्रायव्हेट शाळेत. या इथं आमच्या इथं गोल्डन शाळा आहे, त्याच्या पुस्तकानं एक वेगळी बॅग घे, वयानं एक वेगळी बॅग घे. फीस दोन्ही 60 रुपये आधी ते घेणार आणि मग पुस्तकांचे पैसे. आणि इथं सगळं फ्री आहे. आपण फ्री आहे तर तुम्ही नुसती पुस्तकं पाठवली, यांचं स्वागत करू कशाला आम्ही? गेल्या वर्षी एक केला, मारे गट शिक्षण अधिकारी, महापालिकेचे शिक्षण अधिकारी, ते मटकर साहेब इंजिनियर सगळे आले, मीटिंग झाली, तुमची व्यवस्था करतो. ते शिक्षण महापालिकेचे शिक्षण अधिकारी तर काय बोलले असतील मला, अहो 10वी पर्यंत करा शाळा. अरे 10वी पर्यंत नको, 4थी पर्यंतच्या शाळेला तरी जागा द्या.
बोललेत की नाही ते त्यांना विचारा. ओके. गेले 1.5 वर्षापासून ही शाळा धोकादायक म्हणून घोषित केली आहे. पूर्ण वर्गाची परिस्थिती बघितलं तर मला खरंच आता म्हणजे टेन्शन येतं की आता ह्या 275 मुलांची संख्या आहे ती अजून वाढणारी आहे. या शाळेचं पट भरपूर आहे, परंतु ते कसं काय मुलांना इथे बसवणार, कारण वर्गखोल्या अशा दिसत आहेत आणि आता शिक्षकांची संख्या पण पुरेशी आहे. तर मंदिरं पण गावातली मिळत नाहीत, वर्गखोल्या नाही आहेत. माझ्या पुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. मी मुख्याध्यापक म्हणून आजपासून चार्ज घेतलेला आहे. तर मला सहकार्य करावं का मी आता या मुलांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न करते, परंतु मी बसवण्याची परिस्थिती नाही आहे, तर मी काय करू, हा माझ्यापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. प्रशासन आणि सरकारी अधिकारी असतील जे वरिष्ठ शाळेचे निमित्तीचे, अशा त्यांना काय सांगता याच्यापासून? मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही सगळ्यांना प्रस्ताव दिलेले आहेत, फोटो पण पाठवलेत वर्गांचे. आता त्यांनी मला सहकार्य करावं की आता बसण्याची व्यवस्था कुठे करावी, एवढीच माझी इच्छा आहे. मॅडम, पाहायला गेलं तर भुईर यांनी गेली तब्बल 2 वर्षाचा पाठपुरावा केले. 2 वर्षांदेखील प्रशासनाला जाग आलेली नाहीये. आत्ताची परिस्थिती तशीच आहे, जशी होती तशीच परिस्थिती अजून त्या प्रकारे ढासळत आहे. आपण या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे? आता दिवसेंदिवस ना इमारती खचलेली, प्रत्येक वर्ग आपण बघताना हे सगळं ढीक पडलेलं आहे. अशा अवस्थेत ही 1ली ते 4थी पर्यंत ही शाळा आहे. ह्या मुलांचा ह्या मुलांची पटसंख्या जास्त आहे. कमिटीच्या माध्यमातून आम्ही खूप ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत, अगदी महापौरांपासून आयुक्तांपासून सगळीकडे, पंचायत समितीपासून. त्यांनी धोकादायक म्हणून निर्माण केली आहे, ही धोकादायक घोषित केली आहे इमारत. पण आता आमच्यापुढे बसण्याचाच प्रॉब्लेम आलेला आहे, तर आम्ही काय करावं? पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.